खरं तर विद्यार्थी हे उद्याचं भविष्य असतात आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच राज्यकर्ते बनणारे असतात आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि राजकारणामध्ये यश मिळवलं नाही अशा प्रकारची घटना दुर्मिळ आणि क्वचित आहे. नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या. तर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थातच पंचायत राजच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि पंचायत राज व्यवस्थेबद्दल राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये. होय, तेच राजर्षी शाहू महाविद्यालय ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी बजावत आहेत. तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा आपण लॉन्च केलेला आहे, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं हे सगळे विद्यार्थी ओळीनं बसलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिला प्रश्न मित्रा तुझ्यासाठी आहे. तू पहिल्या रांगेत बसलास, काय वाटतंय पंचायत राज व्यवस्थेबद्दलचं तुझं आकलन काय आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे तू कसं पाहतोस? जिल्हा परिषद निवडणुकांकडे मी एका आदर्श दृष्टिकोनातून पाहतो की जिल्हा परिषदेतून आदर्श लोक निवडून येतील. जे राज्यशास्त्रात आपण शिकतो की आदर्शवाद काय असतो, तसं जिल्हा परिषदेत आपण ते वास्तविकतेत बघणार, ही माझी अपेक्षा आहे जिल्हा परिषदेकडे बघण्याची. तर पंचायत राज व्यवस्थेमधला आदर्शवाद या ठिकाणी याने मांडलेला आहे. तुला काय वाटतंय आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे निवडणुका होतात आणि मतदारांचं वर्तन ज्यावेळेस आपण पाहतो, बरेच वेळा ते प्रलोभनाला बळी पडत असताना दिसतात. तर मतदारांचं वर्तन कसं असावं याबद्दल तुला काय वाटतं? कन्या फावडे. तर मी मतदारांना माझं असं म्हणणं आहे की एक मतदारांनी पैसा किंवा कोणत्याही छोट्याशा प्रलोभनाला बळी पडून एक आपलं मोलाचं मतदान असतं ते गमावू नये. कारण एक मतदार जो असतो तो असं त्याचं मत असं आहे की माझ्या एका मतानं काय होणार आहे. तर एक मत खूप काही बदल घडवू शकतो. कारण एक कथा आहे की एक जंगल असतं, त्यामध्ये निवडणुका चालू असतात आणि तिथे निवडणुका झाल्यानंतर एक पोपट असतो की त्याला सगळेजण म्हणत असतात, आग्रह करत असतात की तू मतदान कर, मतदान कर. तो मतदान करत नाही. तर शेवटीला एक निकाल जाहीर होतो आणि सिंह हा राजा बनतो आणि सिंह नंतर त्यांच्यावर क्रूरतेनं वागणूक करायला लागतो आणि शासन क्रूरतेचं चालत राहतं. वेगवेगळी अचूक नियमच लागू होतात आणि तेव्हा पोपटाला वाटतं की खरंच आपण एक जर मतदान दिलं असतं तर नक्कीच सिंहाच्या ऐवजी हरिण राजा बनला असता आणि आपलं राजकारण जे आहे ते चांगल्या प्रकारे आणि नियम हे आपल्याच बाजूने असतील, म्हणजेच नागरिकांच्या काम उपयोगी असतील असे नियम असतील. मग मतदारांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही जागरूक व्हा. एक मत खूप मोलाचं आहे आणि ते एक मत एखाद्या 4 पैशासाठी वाया घालू नका. मतदारांनी जागरूक व्हावं असं इथल्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वाटतंय. काय सांगशील, आता लातूर शहर महानगरपालिकेचं महापौर पदाचं आरक्षण हे महिलेसाठी सुटलेलं आहे. बरेचदा पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिला ही आपण जाणतो की एक रबर स्टॅम्प म्हणून तिचा वापर केला जातो. तर तुला काय वाटतंय की महिलेला पूर्णपणे राजकीय स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे की काय वाटतंय? माझं नाव मदने अमोल. मी राजर्षी शाहू महाविद्यालयाचा राज्यशास्त्र या विभागाचा विद्यार्थी आहे आणि महिलांना आरक्षण हे खूप गरजेचं आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदल घडवून आणू शकतात आणि महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा असून महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा असल्यामुळं संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की जेव्हा ती महिला त्या पदावर बसते त्यावेळेस त्या महिलेला निर्णय स्वातंत्र्य देणं हे गरजेचं आहे की फक्त पुरुषाची कळसूत्री म्हणून त्याकडं आज पाहिलं जातं? याकडं तू कसं पाहतोस? तुझं काय मत आहे? त्यांना गरजेचं आहे, कारण त्यांची फॅमिलीज, त्यांचे घरचे, त्यांचा नवरा म्हणा, त्यांचे मुलगा म्हणा, तेच त्यांचा कारभार सांभाळत असतात. खरं तर ते त्यांच्या हातात देऊन त्यांना चालवण्याची संधी द्यायला पाहिजे. कारण महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे, हे महत्त्वाचं. महिलांना निर्णय स्वातंत्र्य द्यावं अशा प्रकारची मांडणी राज्यशास्त्राच्या पुरुष विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आपल्या पाठीमागं पाहतो की हा सगळा जो मॉब आहे तो महिलांचा मॉब आहे, तो मुलींचा मॉब आहे आणि आज या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे. तर काय
वाटतंय या आरक्षणाचा फायदा उचलून त्या ठिकाणी महिला पदावर गेल्याच्या नंतर तिला खरंच पुरुषाकडून निर्णय स्वातंत्र्य मिळतं की फक्त एक रबर स्टॅम्प म्हणून वापर केला जातो? काय वाटते? फक्त एक रबर स्टँड म्हणून त्याचा वापर केला जातो, कारण तिला पूर्णतः पुरुषाकडून स्वातंत्र्य नाही दिलं जात सत्तेमध्ये. मग या घटनेला कोणते घटक कारणीभूत ठरतात तुला काय वाटते? पुरुषी मानसिकता या पाठीमागं आहे की स्वतः महिला त्या वेनी डेव्हलप होत नाहीत? महिलांची मानसिकता तशी राहिलेली आहे. जास्त तर असं ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, ग्रामीण भागातील महिलांची मानसिकता बदललेली नाही आणखीनही. बरं, काय नेमकी ग्रामीण भागातील महिलांची मानसिकता आहे? तिला निर्णय स्वातंत्र्य नको असतं की एका महत्त्वाच्या अधिकार पदावर तिला बसायला नको असतं? आपण तुझ्याकडून जाणूया, काय सांगशील? असतं, पण महिलांना कसं असतं माहिती का, पुरुषांचं पण असते, मोठे जे वरिष्ठ असतात ते रूढी परंपरा पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. महिलांना पारंगत म्हणजे असं पारतंत्र्यामध्ये ठेवलं जाते. मग हेच मानसिकता त्यांच्या मनावर बिंबवलेली असते, त्यामुळं असं तर आपण पाहू शकतो की मुलींचं स्पष्ट असं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी जरूर सहभाग घेतला पाहिजे. त्याचबरोबर महिलांनी आपल्या पदाचा पूर्णपणे वापर केला पाहिजे. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा डिस्कशन करणार आहोत. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून छोट्या छोट्या घटकाकडं सत्ता गेली पाहिजे आणि स्थानिक लोकांनी आपला कारभार केला पाहिजे, अशा प्रकारची एक व्यापक संकल्पना मांडली. पण आता तसं होताना दिसतंय का? खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांच्या हातात कारभार जातो की आमदाराचा पुत्र परत नगरसेवक आणि नगरसेवकाचा मुलगा पुन्हा झेडपीचा मेंबर बनतो? हे चित्र दिसतंय. काय वाटतंय, वास्तव आणि व्यवहारवादामध्ये काय फरक करशील? आजकाल कसं झालं आहे माहीत आहे का, राजकारणामध्ये पैसा सत्तेला जास्त महत्त्व आहे. पैसा जर आता आमदाराचा मुलगाच आता आमदार असला तर त्याचा मुलगाचा काहीतरी पुढे चालून कशा निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणा महानगरपालिकेमध्ये त्याला उभा टाकणार आणि तोच निवडून येणार. आणि गरिबाला कुठेतरी ह्याच्यामध्ये भाग घेताना सगळे त्यांचा सहभाग दिसत चाललेला नाही. आणि महिलांची स्थिती म्हणलं तर महिला तर कुठे दिसतच चालले नाही. महिलाला आरक्षण असून पण तरी पण महिलांचा स्थानिक स्वराज्यामध्ये सहभाग दिसत नाही, का की त्यांच्यावर घरची जिम्मेदारी असते. तरी पण आता आमच्या गावचीच महिला सरपंच आहे, पण ती तर आजपर्यंत कुठं दिसलेली नाही आम्हाला. जिथं जाईल तिथं तिचा पतीच कारभार करत असतो. म्हणून महिलांचं बी आरक्षण असून पण त्यांना जास्त त्यांचा सक्रिय सहभाग दिसत नाही असं वाटत आहे मला. बरं, एक महिला सरपंच म्हणून निवडून आल्याच्या नंतर पती कारभार बघतो असं तू म्हणतेस, तर पतीला मूकसंमती महिला का देते? आणि तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की समज तू एखाद्या अधिकारी पदावर निवडून गेलीस तर त्यावेळेस तू सुद्धा तुझ्या वतीनं एखाद्या पुरुषाला कारभार करण्यासाठी स्वातंत्र्य देशील का? नाही, मी नाही देणार. बरं, मी आता ते फक्त निवडणूक लढताना असं म्हणत होते मी सगळं करणार, मी असं करणार, पण तसं काही वास्तवात दिसून येतच नाही. सगळं कारभारीचा पतीच करतो, ती दिसून येत नाही कुठं. आपण पाहू शकतो प्रश्न अनेक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या रणधुमाळीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांना काय वाटतं की काय सांगशील की पायाभूत सोयीसुविधांसाठी काय वाटतं? तर मला असं वाटते की ग्रामपंचायतीमध्ये जे सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील आणि विशेषतः म्हणजे गावाचा ग्रामसेवक असेल, ह्या सर्वांनी एकत्रित येऊन गावाची जो काही कर असेल, घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, ह्या सगळ्या करांचं वाटप कशामध्ये केलं पाहिजे? तर वाटप केलं पाहिजे गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे शिक्षण असतील. एखादा विद्यार्थी गरीब असेल, त्याला शिकता येत नसेल, त्याला वही पेन पुस्तक घेऊन दिलं पाहिजे, असं त्या करातून सवलत दिली पाहिजे. पुन्हा गावातल्या स्वच्छतेचा प्रश्न आहे. अजूनही गावामध्ये नाल्या साफ केल्या जात नाहीत, रस्ते झाडले जात नाहीत. एक आदर्श गाव घडवलं पाहिजे त्या कराच्या माध्यमातून, असं मला या ठिकाणी वाटतं. तर ग्रामपंचायत निधीचा वापर हा पायाभूत सोयीसुविधासाठी आणि गरजेच्या ठिकाणी दिला गेला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर गोळा केल्याच्या नंतर जो निधी जमा होतो योग्य त्या ठिकाणी त्याचा विनियोग झाला पाहिजे, अशा प्रकारचं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. तुझ्यासाठी माझा हा प्रश्न आहे की धनागारामधून किंवा कोषागारामधून ज्यावेळेस त्या निधीचं वाटप होतं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. आज देशामध्ये भ्रष्टाचार ही महत्त्वाची समस्या बनलेली आहे. एक राज्यशास्त्र शिकणारी विद्यार्थिनी म्हणून तू या समस्येकडे कसं पाहतेस? भ्रष्टाचार खूप जास्त प्रमाणात होतो. ते गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यांनी जे पैसे दिलेले असतात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते पैसे आलेले असतात ते त्यांनी स्वतः वापरतात आणि गरिबांना जे सोयीसुविधा पाहिजे असतात ते दिले जात नाहीत. यासाठी उपाययोजना काय कराव्या वाटतात? भ्रष्टाचार कसा रोखला जाईल किमान पंचायत राज व्यवस्थेमधला? त्यांनी गरिबापर्यंत सोयीसुविधा व्यवस्थित दिल्या पाहिजेत. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण ही महत्त्वाची संकल्पना आहे. तुला काय वाटते, सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे ते पूर्णपणे होतंय का? त्यामध्ये काय आव्हानं आहेत, काय अडथळे आहेत?
सर्वप्रथम सांगायचं म्हणजे मी राजश्री शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम फुलारी आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्तेचं विकेंद्रीकरण हे जास्तीत जास्त ग्रामापर्यंत विकास व्हावा या अनुषंगाने केलं गेलं होतं. पण जर आपण आज वास्तविकता पाहतो की केंद्राच्या मार्फत आत्ता एक उदाहरण द्यायचं म्हणजे 2850 कोटीचा निधी केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या आधुनिकतेसाठी केला, परंतु वास्तविकरित्या शेतकऱ्यांच्या हातात आधुनिकता आपल्याला दिसत नाही. जे वास्तव बघितलं तर काहीच ठिकाणी घटक पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा विकास होताना दिसतो, पण मराठवाड्यात विदर्भात होताना दिसत नाही. त्यामागचं कारण असं आहे की केंद्रामार्फत ज्या सर्व गोष्टी येतात त्या गावापर्यंत येत नाहीत. त्यामध्ये केंद्रात आलेला निधी हा राज्यात वाटला जातो, राज्यातनं वाटलेला निधी हा ग्रामपंचायत यूज तर तिथेच अर्ध्याच्यावरी लोक हातमोकळे करून घेतात. यावरती उपायाच्या अनुषंगाने मी आणि माझ्या टीमने मिळून आणि राजश्री शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माध्यमातून आम्ही एक असं स्टार्टअप उभा केलं आहे. त्याच्या माध्यमातून थेट केंद्राच्या गोष्टी या गावापर्यंत येतील, असा कुठलाच मध्यस्थी राहणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त गावांचा कसा विकास होईल. बरं, हे जे मॉडेल आहे केंद्र सरकारचा निधी थेट गावापर्यंत पोहोचला जावा आणि त्यामध्ये पारदर्शकता राहावी, याबद्दल तू मॉडेल उभं केलंय असं म्हणतोयस, तर ते नेमकं मॉडेल काय आहे? त्याचं नाव आहे छत्रपती किसान सहाय्यक युनिट, ज्याची कल्पनाच ही शिवाजी महाराजांच्या काळात जसा शेतकरी होता तसं बनवण्याची आमची आहे, ज्याच्यात शेतकरी पुन्हा शिवकालीन सशक्त समृद्ध आणि सुदृढ होतील, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या समजून घेतलं जाईल, आधुनिकदृष्ट्या साक्षर केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना बळकट केलं जाईल. या माध्यमातला हा प्रकल्प आहे, ज्याची दखल गडकरी साहेबांनी घेतली आणि केंद्रातनं या प्रकल्पाला आता मोठ्या निधीच्या स्वरूपात लातूर येथे पायलट बेसिसवरती सुरू करण्यात येतं. त्याच्या माध्यमातून आम्ही अनुषंगाने प्राचार्य साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प राजश्री शाहू महाविद्यालय आणि छत्रपती किसान सहाय्यक युनिटच्या संयुक्त विद्यमानाने लातूरमध्ये 10 गावासाठी आम्ही सुरू करतो. त्या माध्यमातून एकदम पारदर्शकतापणे सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षणापासून मालाच्या विक्रीपर्यंतचं सर्व मार्गदर्शन आणि अधिकार आमच्या माध्यमातून मिळणार आहे. तर राजर्षी शाहू महाविद्यालयामधून ही एक मोठी अचिव्हमेंट समोर येते. केंद्र सरकारने ज्या विद्यार्थ्याच्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे अशा प्रकारचं मॉडेल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. मी तुझ्यासाठी माझा हा प्रश्न आहे की कुठल्याही सत्तास्थानावर किंवा सत्तेच्या पायदानावर एखादा व्यक्ती बसला, सत्तेच्या खुर्चीवर तो व्यक्ती बसला तर त्याचं शिक्षण हे महत्त्वाचं वाटतं. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे उमेदवार थांबतात आणि जे सत्तेमध्ये जातात तर त्यांचं शिक्षण बरेचदा कमी असल्याचं आढळून येते. याबद्दल तुला काय वाटते? शिक्षणाचा मुद्दा आणि पंचायत राज व्यवस्थेमधल्या उमेदवारांचा मुद्दा. तर नमस्कार सर, माझं नाव रोहन सूर्यवंशी, मी राजश्री शाहू महाविद्यालयातला विद्यार्थी. तर मी काही वेळा असं बघतो सर की ज्यावेळेस एखादा उमेदवार थांबतो उमेदवारासाठी तर त्याचं शिक्षण फक्त 8वी 9वी 10वी पास, आणि आपण बघतो MPC UPC करण्यासाठी मुलं प्री मेन्स इतकी परीक्षा घेतली जाते. तर माझं एक देशाचा नागरिक म्हणून असं म्हणणं आहे सर की जेव्हा एखादा उमेदवार उमेदवारीसाठी थांबतो तर त्याचीसुद्धा अशी काहीतरी चाचणी घेतली पाहिजे. आणि जर एखादा उमेदवार 8वी 9वी 10वी पास जर असेल तर देशाची राज्यघटना कशी चालायची सर, असं माझं म्हणणं आहे. आणि एक अशी मत आहे की सरकारला सुद्धा की एखादा उमेदवार थांबण्याच्या पहिलं त्याची चाचणी घेतली पाहिजे. की आपण बघतो आणि ते मग तुम्ही एक प्रश्न केलात की महिलांचं शोषण, आणि सर खरंच राजकारणात महिलाचं शोषण केलं जात आहे. मी काल एका गावात गेलो, आमचा कॅम्प होता, तिथे एक महिला होती राजकारणी, म्हणजे तिने महिलांच्या शोषणाचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आलेले आहेत, पण महिलांचं शोषण थांबावं म्हणून तुझ्याकडे काय उपाययोजना आहेत? सर महिलाचं शोषण थांबावं म्हणून याच्यासाठी असं उपाय आहे की जेव्हा एखादी महिला थांबते आणि तिचं जेव्हा शोषण असं केलं जातं की ते म्हणतात ना की खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जाते, तेव्हा जेव्हा आपल्या निदर्शनात येतं की असं काही चालू आहे त्यावेळेस त्यांच्याविषयी काहीतरी गुन्हा वगैरे दाखल करून आपण ते हाताळू शकतो. आपण पाहतो की निवडणुकांमध्ये मतदार जनजागृती हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुला काय वाटते, मतदार जनजागृतीची व्यापकता आपण वाढवली पाहिजे का, आणि मतदार कोणत्या प्रलोभनाला हल्ली बळी पडत चालला? सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर आमचं राजर्षी शाहू महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे ज्या वेळेस निवडणुका आलेल्या आहेत त्यावेळेस, आता मागच्या वेळेस जी लोकसभेची निवडणूक झाली होती तेव्हा मग त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लातूरमधील कोणकोणत्या विभागांमध्ये कुठे मतदानाचा कोटा कमी झाला आहे असे विभाग शोधून आम्ही त्या विभागांमध्ये जाऊन स्वतः मतदान जनजागृती केलेली आहे. तसेच मागच्या वेळेससुद्धा 1,500 मतदार नोंदणी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आम्ही मतदारांमध्ये तर जनजागृती करतच आहोत. हा झाला मतदारांनी मतदान करण्याचा विषय. परंतु मतदान करत असताना अनेक आमिषांना बळी पडत आहेत, जसे की पैसा, जात. आता आम्हाला एक असाइनमेंट होती, त्यामध्ये मतदार जनजागृतीचाच विषय होता. तेव्हा आम्हाला समाजातील कोणत्याही 10-20 पुरुषांना, स्त्रियांना प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी अनेकांना जेव्हा प्रश्नावली घेऊन गेले तेव्हा अनेकांचे प्रश्न असे, माझा एक प्रश्न असा होता की जर तुमच्या जातीमधलाच उमेदवार असेल
म्हणजे तुमच्या जातीमधला उमेदवार असेल निवडणुकीला उभे राहिलेला, परंतु तो काम करत नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल नक्की विचार काय करणार? तेव्हा अनेकांचं उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे दिलं होतं की तो आमच्या जातीचा आहे तर आम्ही त्याला मतदान करणार. म्हणजे ही एक खूप उदासीनता सध्याच्या मतदारांमध्ये मतदार जनजागृतीमध्ये जातीवाद खूप मोठ्या हा सुद्धा किंवा मतदारांना प्रभावित करणारा घटक म्हणून जातीवाद हा एक फॅक्टर आहे. याच्यावर मात कशी करता येईल तुला काय वाटतंय? जातीवादावर अनेक अभ्यासकांचं काम आहे, विचारवंतांचं काम आहे, बाबासाहेबांचं सुद्धा मोठं काम आहे. मात कशी करता येईल यावर मात अशीच करता येईल की मतदारांनी समजलं पाहिजे की आपला विकास नक्की कोण करणार आहे. मग तो घराणेशाहीला पाठिंबा न देता, आणखी एक उदाहरण सांगायचं झालं तर आता पाठीमागं महानगरपालिकेची जी निवडणूक झाली, मी ज्या वॉर्डामध्ये राहते त्या वॉर्डामधून एक व्यक्ती अपक्षपणे उभा राहिला होता आणि तो खूप छान काम करतो, मी स्वतः पाहिलेलं आहे. पण तो चांगलं काम करत असूनही तो निवडून आला नाही. आणि म्हणजे त्याने पैशाचं वाटप केलेलं नव्हतं किंवा त्याच्या जातीचे लोक असतील काहीही म्हणा, पण स्वतःच्या जातीच्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला नाही. तर कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणून आपण जी म्हण मराठीमध्ये ऐकतो, तर त्याचा प्रत्यय या ठिकाणी मतदारांना प्रभावित करण्यामध्ये सुद्धा दिसून येतो. गांधींनी म्हटलेलं आहे की भारत देश हा खेड्यांचा मिळून बनलेला देश आहे. भारतामध्ये शहरांचं जाळं म्हणजे भारत देश नाही, तर खरा देश हा खेड्यांमध्ये वसलेला आहे. आणि आपण पाहतो की खेड्यामध्ये ग्रामपंचायत व्यवस्था ही पंचायत राज व्यवस्थेमधली एक महत्त्वाची साखळी आहे. काय सांगशील, ग्रामपंचायत स्तरावर पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने काय केलं पाहिजे, तुला काय वाटतं? सर्वप्रथम मी राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर या कॉलेजचा आणि राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी असून मला असं वाटते की महात्मा गांधीजी म्हणायचे आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे कसं, समाजातल्या शेवटच्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंतचा विकास झाला पाहिजे. तर तो विकास शिक्षण असेल, आरोग्य असेल, सर्वांना चांगलं सोयीस्कर पाणी असेल, चांगली घरं असतील आणि देशामध्ये त्या गावाचं एक नाविन्यतापूर्ण एक नाव कमवलं पाहिजे. तर परत एकदा मी महिलांच्या त्या प्रश्नावर येतोय की आता सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेला SC महिलेला महापौर पदाची सीट रिझर्व झालेली आहे. आता काही वेळामध्ये, काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी एक महिला महापौर बसेल, तीही दलित महिला. तर तुला काय वाटते, ती खरंच महापौर या पदावर काम करणारी असेल की कुठल्या पुरुषाची किंवा कुठल्या पक्षाची कठपुतली असेल, काय वाटतं? म्हणजे आज आपल्या महिलांच्या भारतातल्या महिलांची अशी मानसिकता आहे की पुरुषसत्ताक आपली समाज पद्धती असल्यामुळं सगळं पुरुषांच्या जबाबदारीच्या खाली महिला चालत आलेल्या आहेत. पण महिलांना संविधानानं 50% आपल्याला राखीव जागा दिलेल्या आहेत. पण महिलांना असं वाटतं की आपण पुढं होऊन काय करू शकत नाही, पुढं आपण मोठे निर्णय घेऊ शकत नाही, अशी त्यांची मानसिकता बनलेली आहे या समाजामुळं. मग असं वाटतं की महिलांनी स्वतः पुढं होऊन आपलं नेतृत्व, आपण निवडून आलेल्या जागा आपलं स्वतः करू शकतो. आपण नेतृत्व स्वतःवर विश्वास ठेवून निर्णयांना सामोरं जाऊन मोठे मोठे निर्णय घ्यायला पाहिजे महिलांनी. पुरुषसत्ताक जे समाज बनलेला आहे त्याला आता संविधानानं आपल्याला खूप मोठे हक्क दिलेले आहेत महिलांना की पुढं होऊन आपण करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो, मोठ्या पदांवर जाऊ शकतो. मग महिलांनी संविधानाचा स्वीकार करावा, संविधानाच्या नियमांचा स्वीकार करावा, त्यांना दिलेल्या हक्कांना आपण मान्य करावं आणि जे चालत आलंय, खूप दिवसांपासून चालत आलंय, त्याला ना करायला महिलांनी पुढं होऊन शिकायला पाहिजे. जर स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा त्याचबरोबर कुठल्याही अधिकारी पदावर निर्णय स्वातंत्र्य जर महिलाच्या हातामध्ये हवं असेल, तर संविधानाचा स्वीकार आणि परंपरेला नकार ही त्रिसूत्री या ठिकाणी वापरली पाहिजे, ही द्विसूत्री या ठिकाणी वापरली पाहिजे, असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर प्रश्न अनेक आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पंचायतराज व्यवस्थेबद्दलचं जे आकलन आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर किंवा आपण म्हणतो की महात्मा गांधींनी स्वराज ही संकल्पना मांडली. ती संकल्पना टिळकांच्या काळामध्ये सुद्धा होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये वसाहतवादातून नुकताच मुक्त होत असलेला भारत आणि सेल्फ रूलची चळवळ या माध्यमातून पंचायतराज व्यवस्थेचं एक मॉडेल आकाराला आलं. आणि आज आपण पाहतोय की स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतरसुद्धा पंचायतराज व्यवस्थेमध्ये एक व्यावहारिक पातळीवर बदल होण्याची गरज आहे. स्त्रियांचं निर्णय स्वातंत्र्य असेल किंवा मतदारांवर प्रभावी ठरणारे घटक असतील किंवा मतदार जनजागृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदाराने कुठल्याही
प्रलोभनाला बळी न पडता, आमिषाला बळी न पडता आपल्या मताचं महत्त्व जाणून घेऊन त्या ठिकाणी मतदान करावं, अशा अनेक मुद्द्यांवर राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी व्यक्त झालेले आहेत. विद्यार्थी हे नक्कीच उद्याचं भविष्य आहेत आणि अशा प्रकारचा अवेअरनेस, अशा प्रकारची जागरूकता जर राज्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फक्त पंचायत राज व्यवस्था नाही तर भारताची पूर्ण लोकशाही व्यवस्था बदलल्याशिवाय राहणार नाही. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.